सावरकर जलतरण तलावाचे काम 8 दिवसात सुरू करा, अन्यथा महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना शिवसेना शाखेच्या वतीने घेराव घालणार. ठाकरे गट शिवसेना शहर प्रमुख बाला परदेशी. जालना शहरातील छत्रपती शिवाजी उद्यान बाजूला असलेले वीर दामोदर सावरकर जलतरण तलावाचे काम सुरू करा अशी मागणी ठाकरे गटाचे शिवसेना शहर प्रमुख बाला परदेशी यांनी जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे केली. 26 मे रोजी सावरकर जयंतीनिमित्त संतोष खांडेकर यांनी येत्या 8 दिवसात सावरकर जलतरण तलावाचे काम सुरू होणार असल्याची माहिती जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली होती. 8 दिवसात सावरकर जलतरणचे काम सुरू करा, अन्यथा शिवसेना शाखेच्या वतीने महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना घेराव घालणार असल्याचा इशारा ठाकरे गटाचे शिवसेना शहर प्रमुख बाला परदेशी यांनी आज दिनांक 31 मे रोजी सायंकाळी 7 वाजता शोला चौक इथे दिलाय. पुढे बोलताना म्हणाले, माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर यांनी छत्रपती संभाजी उद्यान इथे चालू केले. संगीत कारंजे, लहान मुलांची रेल्वे आणि खेळणी, बंद पडलेले वस्तू पुन्हा सुरू करावं अशी मागणी ठाकरे गटाचे शिवसेना शहर प्रमुख बाला परदेशी यांनी महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे केली आहे. आपल्या बातमीच्या माध्यमातून मला माहिती मिळाली की 8 दिवसात वीर सावरकर जलतरण तलाव या स्विमिंग पूलचं काम महानगरपालिका हातात घेणार आहे. तर ती बातमी जेव्हा प्रकाशित झाली तेव्हापासून आज तर आम्हाला वाटतं 8 दिवस झालेले आहेत. पण ज्या प्रकारे आयुक्त साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे त्या प्रकारे आयुक्त साहेबांनी लवकरात लवकर त्या जलतरण तलावाचं काम हाती घ्यावा, नसता आम्ही शिवसेना शहर शाखेतर्फे त्यांना घेराव घालून पुढं आंदोलन करू. आणि एवढंच नाही, माननीय तत्कालीन नगराध्यक्ष भास्कररावजी आंबेकर साहेब यांच्या कार्यकाळात मोतीबाग म्हणजे छत्रपती संभाजी उद्यान या ठिकाणी जे वास्तू उभी राहिलेली आहेत त्याच्यात लहान मुलांसाठी रेल्वे गाडी असो, संगीत कारंजे असो, तिथं ठेवलेली खेळणी असो किंवा मोतीबाग तलावात असलेली बोट असो, हे सगळे कार्य पुन्हा यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू करावेत, नसता येणाऱ्या काळात आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू. आणि आजच्या या कार्यकाळात म्हणजे आजच्या काही दिवसापासून जालना शहरातील नागरिक पाण्यापासून फार परेशान झालेले आहेत. अनेक ठिकाणी आंदोलन झाले. मला वाटतं आजसुद्धा महानगरपालिकेच्या गेटवर सुद्धा काही लोकांनी तिथं आंदोलन केले, महिलांनी आंदोलन केले. तर लवकरात लवकर जालना शहरातील पाणी पुरवठा याचा एक चांगला वेळापत्रक आयुक्त साहेबांनी घोषित करावं आणि त्या वेळापत्रकानुसारच या ठिकाणी सर्व वार्डात पाणी देण्यात यावं. कारण की काय झालेलं आहे, आयुक्त साहेब बोलतात म्हणजे महानगरपालिकेची भूमिका एक असते आणि खाली मी असं माझ्या लक्षात आलेलं आहे की लाईनमॅनच्या हातात आहे कोणाला किती पाणी द्यायचं, केव्हा द्यायचं आणि किती प्रेशरने द्यायचं हे लाईनमॅन ठरवतो. म्हणजे चहापेक्षा केटली गरम इथं झालेली. आम्ही सुटलं आयुक्तांना फोन करतो पण खाली लाईनमॅन आमचं ऐकत नाही, त्यांच्या मनमानी कारभार चालू आहे, इंजिनियरचं ऐकत नाही. तर हे जे सगळं शहरात चाललेलं आहे हे सगळे या ठिकाणी या सर्व गोष्टींवर, या सर्व बाबींवर आयुक्त साहेबांनी लक्ष द्यावे. नाही तर आम्ही फार लवकरच आता काही दिवसानंतर म्हणजे काउंटिंग झाली लोकसभेची की हे सगळी बाब, ही सगळी गोष्ट शहरातील हे सगळं वातावरण आम्ही आंबेकर साहेबांच्या, आमच्या जिल्हाप्रमुख साहेबांच्या कानावर टाकणार आहे. त्यांच्यासमोर हे सगळे विषय मांडणार आहोत आणि त्यांच्या नेतृत्वात म्हणजे आंबेकर साहेबांच्या नेतृत्वात पुढील आंदोलन आम्ही ठरवणार आहोत.